सर्वात आधी तर मला माफ करा, कारण मी खूप दिवसांपासून एकही व्हिडिओ अपलोड केली नाही आणि कारणही तसंच होतं. असो, काल रात्रीपासूनच जोरात पावसाला सुरुवात झाली होती आणि आमच्याकडे तर खूपच जोराचा चालू होता. इकडे हाय अलर्टसुद्धा देण्यात आला होता. शाळा, कॉलेजेस सगळ्यांनाच सुट्ट्या होत्या, म्हणून आज सगळे घरी होते. आज होता मंगळवार. मंगळवार म्हटला की माझा उपवास असतो, म्हणून त्याचसाठी मी इकडे शेंगदाणे भाजायला घेतले. आज करायची होती साबुदाण्याची खिचडी. आणि साबुदाण्याची खिचडी म्हटली की लहान मुलांना, मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते. खिचडी तयार झाली होती. आज आमच्या घरात थोडी धावपळ चालू होती, कारण माझ्या सासूबाईंना व सासऱ्यांना आज जायचं होतं यात्रेसाठी, अमरनाथच्या यात्रेसाठी. आणि इतक्या लांब जाणं म्हणजे थोडं लवकर निघणार होते, म्हणून मग मीही लवकरच स्वयंपाकाला लागले. आज करायचं होतं मला स्वयंपाकात डाळ, भात, भेंडीची भाजी, पोळ्या असा काही मेनू होता. आणि इकडे मी कुकरमध्ये डाळही लावली होती. डाळीत मी हळद, मीठ या सर्व गोष्टी आधीच टाकते. आणि पोळ्या करण्यासाठी पीठही भिजवायला घेतली आणि नेमकी त्याच वेळी चहाची वेळ झाली होती, म्हणून इकडे सगळ्यांसाठी चहा ठेवला मस्त. चहा पिला का थोडं फ्रेशही वाटतं आणि बाहेर पाऊस असताना तर चहा म्हणजे सगळ्यांनाच आवडतो, नाही का? आधी तर ठरलं होती की डब्बा घेऊन जायचा, पण नंतर म्हटले की जेवण वगैरेच करून जाऊ, कारण बस ही 8 वाजता येणार होती. घरात थोड्या चिंचुक्या होत्या, म्हणून त्याही भाजल्या घेतल्या. आणि चिंचुक्या म्हटल्या का आपल्याला आपले लहानपणीचे दिवस आठवतात, नाही का? चिंचुक्या, बोरं हे सगळं किती आवडतं. आणि इकडे माझ्या सासूबाईंनी हे इथं मस्त आळूचे पानं लावले होते आणि ते आज इतके छान झाले होते. सायंकाळी पावसानेही थोडी उसंत घेतली होती, म्हणून मग म्हटलं चला आज आपल्या मेनूमध्ये अजून एक गोष्ट ॲड करू, आणि ती होती आळूच्या वड्या. इथं मस्त मी सगळे पानं व्यवस्थित, हे आळूचे कण माझ्या सासूबाईंनी गावाकडनं आणले होते आणि गावाकडनं आणल्यानंतर त्यांनी लावले आणि आळूचे कण खूप छान तयार झाले होते. असं आपण काही आपल्या स्वयंपाकात वापरता येणार आहे झाडं म्हणा किंवा रोपटी जेव्हा आपण लावतो ते इतके छान तयार होतं, तर मनाला खूप सारा आनंद होतो, नाही का? घरात आणल्यावर सासूबाई बोलल्या की मी लावते आळूच्या वड्या, तू बाकीचं आवरून घे. बरं चालेल म्हटलं. इकडे देवपूजेचीही वेळ झाली होती, म्हणून मग देवपूजा आधी करून घेऊ आणि बाकीच्या कामांना नंतर सुरुवात करू. देवाला लावून तुळशीलाही लावायला गेली. इकडे पॅकिंग वगैरे तर सगळंच झालं होतं. जेवणं बाकी होते, जेवणं वगैरे करून इतके लांब जाणार, म्हणून मग म्हटलं चला इथं ऑप्शनही करून घेऊ दोघांचं आणि त्यांना शुभेच्छा देऊ, आशीर्वाद घेऊ. इकडे माझी लेकही बसली होती बाबांच्या मांडीवर. एवढ्या ऐटीत बसली होती की तिला वाटत होतं की मीही जाते की काय असं. मला म्हटली की चल माझंही ऑप्शन कर. इकडे तिचंही ऑप्शन करून घेतलं आणि मस्त साखर घेण्यासाठी हात पुढे केला, पण मी तिला काही साखर दिली नाही, कारण बाबांची साखर तिच्या तोंडात जाणार होती. सकाळपासून इतका हट्ट चालू होता की बाबा तुम्ही जिथं जाणार आहे तिथं मलाही घेऊन चला यात्रेला, मी पण येणार आहे. म्हणून मग इकडे मस्त तयारी करून ती बाबांचा काही पिच्छा सोडत नव्हती, मांडीवर जाऊन बसली. इकडे सासूबाईंचंही औक्षण करून घेतलं, दोघांचं औक्षण करून शुभेच्छा देऊन त्यांचा नमस्कार करून आशीर्वादही घेतला. अमरनाथ यात्रा म्हटली की खूप अवघड यात्रा असते असं म्हटलं जातं, कारण की अमरनाथ गुफा खूप उंच जागेवर आहे असं म्हटलं. तिथले रहस्य, तिथले चमत्कार हे सगळे आपल्याला तर आपण ऐकूनच आहोत. इकडे माझ्या सासूबाईंची मैत्रिणी आमच्याकडे आल्या होत्या, कारण त्याही जात होत्या यात्रेला. म्हटलं चला त्यांचंही औक्षण करून घेऊ, त्यांचा नमस्कार करू, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. अमरनाथ म्हटलं की तिथे महादेवांनी पार्वती माताला सांगितलेली अमरत्वाची कथा ही आपल्या सगळ्यांच्याच आठवणीत येतात. असं म्हणतात की ज्यावेळी माता पार्वतींनी भगवान शंकराला अमर असण्याचे कारण विचारले, त्यावेळी भगवान शंकरांनी माता पार्वतीला एक कथा ऐकवली. ही कथा दुसरं कोणी ऐकू नये म्हणून श्री भगवान शंकरांनी अमरनाथ इथल्या गुफेची निवड केली असे म्हटले जाते. त्यांच्याबरोबर असणारे नंदी, शेषनाग, गण आणि स्वतः श्री गणेश भगवानांना सुद्धा त्यांनी बाहेर ठेवून ही अमरत्वाची गाथा माता पार्वतीला गुफेत सांगितली असे म्हटले जाते. पण कथा ऐकताना तिथे 2 कबूतर होते आणि त्यांनी ही कथा ऐकली, म्हणून ते 2 कबूतर अजूनही अमरनाथच्या गुफेत जिवंत आहे असं म्हटलं जातं. आजही जर एखाद्या भक्ताला त्या कबुतरांचे दर्शन झाले तर स्वतः भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे दर्शन लाभले अशी मान्यता आहे. असे म्हणतात की अमरनाथचे शिवलिंग हे स्वयंभू आहे आणि हे लिंग पाण्याच्या एक एक थेंबाने तयार होते. अमरनाथ गुफेचे दोन्ही प्रकारे मान्यता आहे. एकीकडे धार्मिकदृष्ट्याही बघितले जाते आणि एकीकडे वैज्ञानिकदृष्ट्याही विचार करण्यास भाग पाडते. आणि अशाच अलौकिक हिमालयाच्या कुशीत बसलेल्या आपल्या भारताच्या स्वर्गाचे दर्शन घेण्यासाठी माझे सासू-सासरे आज निघाले होते. आज सकाळपासूनच न्यूजमध्ये सारखं येत होते की अतिवृष्टी होईल किंवा ढगफुटी होईल, यासारख्या बातम्यांना इतकं उधाण आलं होतं की मनात थोडीशी भीती होती की असे नैसर्गिक आपत्ती येते आणि इतक्या लांब यात्रेला जायचं आहे, म्हणून कुठेतरी एक भीती होती. मात्र त्यांना निघता निघता पाऊसही थांबला होता आणि ते संकटही टळलं होतं.
आमचे मम्मी पप्पा ज्या बसने जाणार होती ती बस आमच्या घरापासून जरा अंतरावर थांबणार होती, म्हणून मग आम्ही घरून सगळेच पोचवायला निघालो होतो. आणि जाता जाता तिथं पोचलो नाही तितक्यात तर बसही येऊन पोचली होती. बस थांबली होती, तिथं गेलो तर इतकी सारी गर्दी होती आणि वाटलं की बापरे, इतके सारे लोक यात्रेसाठी निघाले. पटापट गाडींमधून बॅगा काढल्या, त्या बॅगा बसमध्ये चढवल्या आणि इकडे आमची मम्मी पप्पा दोघंही बसमध्ये चढून आम्हाला बाय बाय करत होते की तुम्ही आता घरी जा, आम्हीही आमच्या प्रवासाला लागतो. आम्ही इकडे निघालो होतो कारण पावसाचं परत वातावरण झालं. इथं माझ्या सासूबाईंनी बसमधले काही व्हिडिओ क्लिप काढून माझ्याकडे सेंड केल्या होत्या आणि मी त्या या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्हीही नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि त्यांच्या अमरनाथ या यात्रेला शुभेच्छा द्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.